हॅलो एव्हरीवन. तर आता उन्हाळा चालू झाला आहे आणि सर्वच घरी काय ना काय पापड लोणची बनवायला सुरुवात करतील. तर अशा प्रकारे मी सुद्धा आज बटाट्याच्या वेफर्सनी चालू केलं आहे. तर इकडे सर्वप्रथम बटाटे स्वच्छ धुवून घेतल्या, त्याची सालं काढून ना मिठाच्या पाण्यात ठेवलं आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्या पातेल्यामध्ये पाणी आणि मीठ टाकून हे जसं स्लायसरच्या मदतीने ना बटाट्याला आपण असे चिप्स रेडी करायचे आहेत. हे बघा, काही असे असतील. तुम्ही जाड पण ठेवू शकतात आणि थोडे पातळसुद्धा. त्याच्यानंतर मी इकडे थोडी वेगळी डिझाईन ट्राय केली ही वाली. आणि हे बघा, सर्व आपलं रेडी आहे चिप्स. त्याच्यानंतर पाणी बॉईल करायचं, त्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आणि जे आपण चिप्स ग्रेट केलेले ना त्याच्यामध्ये ॲड करायचं आणि जास्त नाही, फक्त 3 ते 4 मिनटं तुम्हाला गरम पाण्यात ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर हे बघा, हे अशा प्रकारे थोडं तुटलं पाहिजे आणि मग लगेचच थंड पाण्यात ट्रान्सफर करायचे आहेत. मग ते चांगल्यापैकी आपल्याला वाळून घ्यायचे आहेत आणि मी हे 2 ते 3 दिवस असे वाळून घेतले आहेत. एक दिवस मी घरात वाळले आणि बाकीचे 2 दिवस तुम्ही उन्हात ठेवू शकतात आणि इतके छान हे वेफर्स बनवून रेडी होऊ शकतात. तुम्ही बघू शकता सुकल्यावर हे कसे होतात. त्याच्यानंतर ना ह्याला रेडी आहेत खायला. इथे गरम तेल केलं आणि त्याच्यामध्ये ॲड केलं आपले चिप्स मस्तपैकी फ्राय करून घेतले. त्याच्यामध्ये तुम्हाला आवडेल ते चाट मसाला, सॉल्ट, नंतर रेड चिली पावडर टाकलं आहे आणि हे बघा किती क्रिस्पी असे आपले वेफर्स बनवून रेडी आहे. तर तुम्हीसुद्धा घरी हे नक्की ट्राय करा आणि असेच मस्त मस्त रेसिपीजसाठी ना माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय.